300 रुपयाचा जो काही स्पेशल एंट्री पास आहे तो कसा काढायचा माहितीच नाही, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. त्याच्यामुळे मी आज या व्हिडिओमध्ये तो पास कसा काढायचा हे तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा गुगल क्रोमवरती जायचं आहे, TTD असं सर्च करायचं आहे आणि इथं जी पहिली वेबसाईट येते तिरुमला तिरुपती देवस्थानम त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये असं सरफेस आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर दर्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता हे दर्शनवरती क्लिक केल्यानंतर काय येतं की तुम्हाला या साईडला खालच्या बाजूला अशी सरफेस दिसेल आणि खालच्या साईडला लेटेस्ट अपडेट म्हणून येतं. लेटेस्ट अपडेटमध्ये खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं स्पेशल एंट्री दर्शन जे आहे, तर हे स्पेशल एंट्री जे आहे याची डेट कधी रिलीज तिकीट होणार आहेत हे दाखवलेलं असतं. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे की त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. स्पेशल एंट्रीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन आणि पासवर्ड मागतं, म्हणजे लॉग इन मागतं. त्यावेळेस तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्या ठिकाणी जो काही OTP येईल तो OTP टाकायचा. सेम तुम्हाला ॲप्लिकेशनवरती सुद्धा करता येतं, परंतु ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला डेट मेन्शन होत नाही, म्हणजे तिकीटं कधी रिलीज करणार आहेत हे लेटेस्ट अपडेट दिसणार नाही. हे जे लाल तुम्हाला बघितलं तुम्ही, तर त्यावेळेस तो कोटा फुल झालेला असतो आणि ग्रीन आहे म्हणजे सगळ्या डेट अवेलेबल आहेत. पिवळा आहे त्यामध्ये तुमचं जे काही तिकीट काढायचे दिवस आहे ते त्याच्यामध्ये तिकीटं थोडी शिल्लक राहिलेत. ज्यावेळेस तुम्ही ज्या दिवशी तिकीट आहे त्या टायमाला तुम्हाला क्लिक केल्यानंतर बरोबर 10 वाजता हे असं टायमिंग दाखवल की दिवसाची तिकीट किती रिलीज केलेत पूर्ण महिन्याची. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये तिकीट रिलीज केलेत 4,31,000 वरती काय आहेत आणि त्याचं तिकीट बुक झालेत म्हणजे 10 वाजून 27 मिनटं झाले. त्यावेळेस 4 लाखाची तिकीटं संपलेली आहेत, थोडी शिल्लक राहिलेली आहेत. तर त्यावेळेस काय करायचं आहे की तुम्हाला पाहिजे ती डेट सिलेक्ट करायची आहे आणि त्यावेळेस मग इथं 300 रुपये तुम्हाला जो टायमिंग स्लॉट आहे तो सुद्धा तुम्ही चूज करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही 6 तिकीटं काढू शकता, परंतु टायमिंग जर तुम्ही 10लाच लगे लॉग इन केलेलं असेल तर तुम्ही 6 तिकीटं काढू शकता, नंतर तुम्ही काढू शकत नाही. त्यामुळं तुम्ही डेट सिलेक्ट करायचे आणि टायमिंग जो आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जसं टायमिंग आहे त्यामधलं तुम्ही तिकीटं स्लॉट चूज करायचं आहे आणि जो तुम्ही डेट चूज कराल तुम्ही बघायचं की ती डेटला परत रेल्वे रिझर्वेशन झालं पाहिजे आणि जिथं शिल्लक जास्त तिकीट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की मी आता हे 17 अवेलेबल आहेत म्हणून याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर खाली कंटिन्यू आहे, त्या कंटिन्यूवरती क्लिक केलं. क्लिक केल्यावर पुढं तुमची पिलिग्राम डिटेल आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं वय टाकायचं आहे, जेंडर टाकायचं आहे, आधार कार्ड टाकायचं, म्हणजे आधार कार्ड चूज केलं तर आधार कार्डचा नंबर टाकायला लागतो आणि 2 लोकांचं मग तिथं ईमेल ID आहे, तुम्ही कुठून बसता, म्हणजे सिटी काय आहे, स्टेट महाराष्ट्र असेल, कंट्री इंडिया असेल आणि पिनकोडसुद्धा महत्त्वाचा आहे. तर ही सगळी डिटेल तुम्ही भरायचे आणि कंटिन्यू करायचं आहे. आता कंटिन्यू केल्यानंतर पुढं ही सगळं तुम्हाला रेफरन्स दाखवेल की तुम्ही कुठली डेट घेतली आहे, किती टायमिंग घेतला आहे, किती पैसे जात आहेत, सगळं दाखवतं. त्याच्यानंतर फोनपे, गुगल पे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं येतं. त्याच्यावरती तुम्हाला जे सोपं पडेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हे अशी रिसिप्ट डाउनलोड होईल. तर तुमचं तिकीट बुक झाले. बुक झाल्यानंतर तुम्ही दर्शनाला जाऊ शकताय. तर हे माझं तिकीट जे आहे हे जुनं तिकीट आहे की मी जे रेफरन्ससाठी वापरलेलं आहे. तर तुम्ही तिकीट जे बुक झाले त्याची प्रिंट काढायचे, आधार कार्ड घ्यायचं आहे आणि दर्शनाला दिलेल्या टायमिंगच्या अगोदर तुम्ही 2 तास जायचं आहे म्हणजे लवकर तुमचं दर्शन होईल. उशिरा जरी गेलात टायमिंगच्या तरीसुद्धा चालतं आणि ज्यावेळेस तुमचं तिकीट बुक होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑनलाईन रूम बुक करता येते आणि ऑनलाईन रूम बुक करायची असेल तर तुमच्याकडं स्पेशल एंट्रीचं तिकीट किंवा दुसरं कुठलं जे काय अरिजित सेवाचं तिकीट आहे हे तिकीट असणं गरजेचं आहे आणि रूम कशी बुक करायची मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु लक्षात ठेवायचं की तिकिटाच्या टायमिंगला म्हणजे जे काय टायमिंग आहे त्याच्या अगोदर नंतर तुम्ही जाऊ शकता, त्याचबरोबर रूमसुद्धा बुक करू शकताय.